विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला मुसोलिनीचं अंतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरण बघायचं आहे. पॅरिस शांतता परिषदेनंतर इटलीची जी अवस्था होती फार वाईट होती. चलन फार घसरलेलं होतं. तिथली राजकीय व्यवस्था अत्यंत अस्थिर होती. अशा अवस्थेमध्ये फॅसिझमचा उदय झाला किंवा फॅसिस्ट पक्षाचा उदय झाला. तो फॅसिस्ट पक्ष आपल्याला बघायचा आहे की कशा पद्धतीने फॅसिस्ट पक्ष समोर आला. फॅसिस्ट किंवा फॅसिओ, तर फॅसिओ म्हणजे वेगवेगळ्या संघटना यांना मिळून जे बनते त्याला फॅसिओ असा शब्द वापरतात. आणि काठ्यांचा जो जुडगा आहे त्या काठ्यांच्या जुडग्याला फॅसिस असा शब्द वापरतात. फॅसिस म्हणजेच काय की एक काठी सहज तुटते आणि त्यामुळे त्याला काठ्यांच्या जुडग्यामध्ये जर रूपांतरित केलं तर ते तुटत नाही आणि म्हणून एकसंघ राहण्याचं तत्त्वज्ञान आहे हे फॅसिस्ट किंवा फॅसिझम. मग मुसोलिनीने त्यांच्यासमोर जे उद्देश ठेवलेले होते ते असं सहज स्पष्ट आहे. त्यातून आपल्याला ते लक्षात येतं की त्यांनी काय त्याच्यातून साध्य करायचं होतं त्यांना. प्राचीन वैभवशाली रोमन साम्राज्याच्या पुनर्निर्मितीचे ध्येय हे त्यांच्या पुढे होतं. म्हणजे पुन्हा तसंच वैभवशाली रोमन साम्राज्य आपल्याला पुन्हा उभं करायचं आहे हे त्यांचा उद्देश होता. या फॅसिझमचे जे सिद्धांत आहे ते खालीलप्रमाणे दाखवलेले आहेत. नंबर 1, आत्यंतिक राष्ट्रवाद. म्हणजे आपल्या राष्ट्रापेक्षा दुसरं काहीही या जगामध्ये नाही किंवा आपल्या देशापेक्षा चांगलं दुसरं काही नाही. म्हणजे राष्ट्रवाद हा एवढा कुठून भरला गेला त्यांच्यामध्ये की राष्ट्रवादाची भावना आत्यंतिक झाली, अत्याधिक झाली आणि पुढील काळात याच अतिराष्ट्रवादाने युरोपला दुसऱ्या महायुद्धाकडे खेचून नेलं होतं. दुसरा मुद्दा आहे किंवा दुसरं तत्त्वज्ञान आहे एकपक्षीय राज्य निर्माण करणे. तिथे दुसरं पक्ष असूच नाही, दुसरा पक्षच नको, एकच पक्ष आणि तो म्हणजे फॅसिस्ट आणि फॅसिस्टांचंच राज्य तिथे निर्माण करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. हा दुसरा त्यामधला मुद्दा. लोकशाहीला विरोध हा तिसरा मुद्दा आहे. त्यांचा विरोध होता लोकशाहीला, कारण की लोकशाहीमुळेच आपलं नुकसान झालं असं मत त्यांचं होतं आणि त्यामुळे त्यांनी लोकशाहीला विरोध करायला सुरुवात केली. साम्यवादाला प्रखर विरोध होता त्यांचा, कारण की रशियामध्ये साम्यवाद अस्तित्वात आलेला होता आणि ते साम्यवाद सर्वत्र पसरायला लागला आणि त्यामुळे त्याला त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. लष्करवादाचा आणि युद्धाचं त्यांनी जोरदार समर्थन केलं. त्यांचं म्हणणं हे होतं की युद्धामुळेच सगळ्या समस्या सुटू शकतात, युद्धाशिवाय त्या सुटू शकत नाही आणि लष्करीकरण आपल्या देशाचं झालं पाहिजे. हे सुद्धा तत्त्वज्ञान सिद्धांत त्यांनी फॅसिझममध्ये मांडला होता. आर्थिक स्वयंपूर्णता हा मुद्दा चांगला आहे त्यामधला, की आर्थिकदृष्ट्या आपण स्वयंपूर्ण असलो पाहिजे, त्याशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही हे सुद्धा हे तत्त्वज्ञान सांगतं. त्याच्यानंतर वर्गसंघर्षाचा सिद्धांत त्यांना अमान्य होता. वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा कार्ल मार्क्सने मांडलेला होता आणि त्यामध्ये त्याने स्पष्ट केलं होतं की गरीब श्रीमंत असतील तर त्यांच्यामध्ये संघर्ष असतो, म्हणजे वर्ग संघर्ष असतो या दोन वर्गामध्ये. कारखानदार आहे आणि मजूर आहे यांच्यामध्ये सुद्धा हे दोन वर्ग आहेत ना, कारखानदाराचा एक वर्ग आणि मजुरांचा एक वर्ग. तर श्रमजीवी आणि भांडवलदार यांच्यामध्ये हे दोन वर्ग जे आहे यांच्यामध्ये संघर्ष असतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्या कार्ल मार्क्सच्या सिद्धांताचं त्यालाच त्यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत असं म्हटलं. जसं की मालकाला असं वाटते की कमी पैशामध्ये जास्त श्रम आपल्याला मिळाले पाहिजे आणि लोकांनी आपलं जास्त काम केलं पाहिजे. मजुराला असं वाटते की आपल्याला जास्त पैसा मिळाला पाहिजे पण त्या मोबदल्यात आपले श्रम कमी गेले पाहिजे. तर ही टेंडन्सी आहे त्या दोन्ही याची आणि हा सिद्धांत त्यांनी मांडला होता आणि त्याला त्यांनी विरोध केला. वर्ग संघर्षाचा सिद्धांताला मुसोलिनीने विरोध केला. व्यक्तीपेक्षा राज्य मोठे आहे हे त्याने तिथे पटवून सांगितलं. व्यक्तीपेक्षा राज्य मोठे.
हां, व्यक्ती राज्याच्या उपयोगी आला पाहिजे, राज्य व्यक्तीच्या उपयोगी आला पाहिजे असं नाही. म्हणून राज्य हे एखाद्या व्यक्तीपेक्षा मोठं आहे. एखाद्या व्यक्तीच्या कल्याणापेक्षा राज्याचं कल्याण मोठं आहे. एखाद्या व्यक्तीने आपलं बलिदान राज्यासाठी दिलं पाहिजे, हा मूळ सिद्धांत त्यांनी इथे मांडला होता. आता हा जो पक्ष आहे, या पक्षाची स्थापना 1919 मध्ये या पक्षाची स्थापना कायदेशीररित्या राजकीय पक्ष म्हणून मुसोलिनीने त्याला स्थापन केलं आणि त्या पक्षाचा जाहीरनामा ज्याला म्हणू आपण, तो त्याने इथे मांडला होता. जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशासाठी नवे संविधान तयार करणे. नवे संविधान म्हणजे काय की जुनं जे काही आहे ते कुचकामी आहे, ते देशाच्या उपयोगाचं नाही आणि म्हणून त्याला त्यांनी विरोध केला आणि ते संविधान बदलवण्यासाठी हा पक्ष काम करणार होता. शस्त्रास्त्रांच्या कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण करणे, शस्त्रास्त्राचं जे भंडार आहे ते राष्ट्राच्या मालकीचं करणे आणि त्याचं राष्ट्रीयीकरण करणे. का बरं? कारण इटलीला शस्त्र सामर्थ्य संपन्न बनवायचं आहे. शस्त्रांच्या बाबतीत इटली हा अव्वल असला पाहिजे असं मुसोलिनीला वाटते आणि म्हणून कारण की पहिल्या महायुद्धामध्ये इटलीचे फार हाल झाले आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की लष्करीदृष्ट्या आणि शस्त्रास्त्रांच्या दृष्ट्या आपण स्वयंपूर्ण असलो पाहिजे. हा एक मुद्दा त्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये टाकला होता. त्याच्यानंतर कामाचा अवधी, म्हणजे आता हे मजुरांच्या दृष्टीने पण आहे, कामाचा जो अवधी आहे तो कामाचा अवधी दिवसातून जास्तीत जास्त 8 तास अशा स्वरूपाचा तो असला पाहिजे. अशा पद्धतीचा जाहीरनामा या पक्षाचे असलेले आपल्याला दिसून येते. पुढे आता हा पक्ष स्थापन झाला आणि अत्यंत महत्त्वाचं हे तुमच्या समोर मी मांडतो आहे की त्याने प्रधानमंत्री पद अक्षरशः 1922 मध्ये बळकावलं. तिथे विक्टर इमॅन्युएलला धमकी देऊन तिथून प्रधानमंत्री पद बळकावलं आणि स्वतःला प्रधानमंत्री घोषित करून 1922 मध्ये त्याने सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. सत्ता हाती आली 1922 मध्ये आणि त्याने संसदेला धमकी दिली आणि संसदेला धमकी देऊन 1 वर्षासाठी सगळी सत्ता स्वतःच्या हाती त्याने घेतली आणि त्याच्यातून त्याने अंतर्गत धोरण राबवायला सुरुवात केली. एक विरोधक त्याने आपल्या मार्गातून हटवणं सुरू केलं, कारण की विरोधक होते ना, साम्यवादी होते किंवा तिथले जे इतर लोकशाहीवादी होते, त्यांना हटवणं त्याने सुरू केलं. आता हे कसं हटवायचं मार्गातून त्यांना? तर एखाद्याला मारून टाकणं हे सहज होतं तिथे, म्हणजे अशा पद्धतीचे पण काही घटना तिथे घडलेल्या दिसतात की विरोधकांना मारून टाकणे हा सुद्धा कार्यक्रम तिथे सुरू झाला. त्याचबरोबर नवीन निवडणूक कायदा अंमलात आणला. आता हा प्रधानमंत्रीच झाला होता ना मुसोलिनी, त्यामुळे कायदे करणं त्याला सोपं होतं आणि त्याने कायदा तयार केला नोव्हेंबर 1923 मध्ये. त्यानुसार सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्या त्या 1922च्या कायद्यानुसार. त्या कायद्यामध्ये असं ठरलं होतं की सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला जास्त मते मिळतील त्या पक्षाला 2/3 एवढ्या जागा दिल्या जातील, म्हणजे बहुमत त्या पक्षाचं राहील असा त्याचा अर्थ होता. आणि उरलेल्या ज्या 1/3 जागा आहे त्या इतर पक्षांमध्ये वाटल्या जातील. म्हणजे आता बहुमत मिळवण्यासाठी मुसोलिनीने नवीन डाव खेळायला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्याने 1923 मध्ये हा कायदा केला आणि या नवीन कायद्यानुसार लगेच म्हणजे 1924 मध्ये, 23 मध्ये कायदा झाला आणि 24 मध्ये लगेच त्यांनी निवडणुका घेतल्या आणि 65% एवढं मतदान मुसोलिनीच्या पक्षाला म्हणजे फॅसिस्ट पक्षाला मिळाले. 65%, 65% एवढं मतदान त्यांना मिळालं आणि त्यामुळे आपोआप ते बहुमतात आले. आता त्याच्यावर अनेक टीका टिप्पणी झाल्या
अनेकांनी असे आरोप केले की इथे फॅसिस्ट लोकांनी येऊन इलेक्शनमध्ये गडबड केली, धांदली केल्या, जबरदस्तीने वोटिंग केलं आणि त्यामुळे बा यांना हे 65% मिळाले, याची चौकशी व्हावी वगैरे वगैरे. परंतु सत्ता हाती आल्यानंतर खरोखरच मुसोलिनी या बाबी ऐकणार होता का? एकदा सत्ता हाती आली की मग नंतर तुम्ही किती ओरडा, त्याचा काही अर्थ राहत नाही. 65% मतदान त्यांना मिळालं, 2/3 बहुमत मिळालं आणि त्यामुळे त्यांच्या संसदेमध्ये फॅसिस्ट पक्षाचं बहुमत प्रस्थापित झालं. पाहिजे तसे कायदे आता त्यांना तयार करता आले, पाहिजे त्या पदांवर नियुक्त्या करता आल्या आणि अशा नियुक्त्या करून त्यांनी सगळे खाते आपल्या ताब्यात घेतले. मॅटिओट्टी याने हा निवडणूक कायदा आणि ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली होती आणि पुढील काळात म्हणजे लगेच मॅटिओट्टी मारल्या गेला. आता त्याला कोणी मारलं असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज इथे दिसत नाही आणि तो मारल्या गेला. अशा पद्धतीने जे विरोधक होते त्यांना नष्ट करण्यात आलं. प्रेस ताब्यात घेण्यात आली, वृत्तपत्र सगळे ताब्यात घेण्यात आले, छापील कारखाने होते सगळे ताब्यात घेण्यात आले आणि त्यामुळे आपोआप सगळ्या गोष्टी सरकारच्या मालकीच्या होत गेल्या हळूहळू. आणि पुढे जाऊन त्यांनी काय केलं, 1928 मध्ये एक निवडणूक कायदा पुन्हा करण्यात आला. म्हणजे हा जो 23 मध्ये निवडणूक कायदा करण्यात आला होता तसाच कायदा 1928 मध्ये करण्यात आला आणि त्यानुसार लोकसभेच्या सर्व सदस्यांची यादी, लोकसभेमध्ये जे लोक बसतील त्या सगळ्या सदस्यांची यादी तोच पक्ष करेल ज्याला बहुमत आहे, म्हणजे फॅसिस्ट पक्ष करेल. आता फॅसिस्ट पक्ष कोणाची यादी करेल? जो फॅसिस्टांच्या मताचा आहे किंवा फॅसिस्ट पक्षाला अनुकूल आहे. अशा पद्धतीने आता संसदेमध्ये येणारा प्रत्येक सदस्य हा फॅसिस्ट बनला किंवा फॅसिस्टच होता. फॅसिस्ट बनला असं म्हणण्यापेक्षा फॅसिस्टांशिवाय दुसऱ्यांची नियुक्तीच होत नव्हती. संसदेमध्ये दुसऱ्या मताचा व्यक्ती येऊच शकत नव्हता, कारण 28च्या कायद्यानुसार असं ठरविण्यात आलं आणि तिथे आता फॅसिस्टांची मनमानी, हुकुमशाही सुरू झाली आणि मुसोलिनीचा पक्ष जब्बर व्हायला सुरुवात झाली. तिथे त्याने पक्षाचं संघटन केलं मोठ्या प्रमाणावर. कोणाला पक्षात घ्यायचं आणि घ्यायचं नाही हे सुद्धा आता तिथे निरखून पारखून तपासून घ्यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर काम सुरू झालं. विद्यार्थ्यांची मानसिकता फॅसिझमची बनविण्यात आली. अशा पद्धतीने आता त्याने एक राष्ट्र, एक पक्ष आणि एकच व्यक्ती याचे विचार त्यांच्या मनात पक्के बिंबवले आणि फॅसिझम इथे सुरू झालं. मुसोलिनीची सत्ता इथे सुरू झाली. अशा पद्धतीने मुसोलिनी सत्तेमध्ये आला. या मुसोलिनीचं अंतर्गत धोरण काय होतं, तर साम्यवाद्यांचं उच्चाटन करणे त्यांचं पहिलं टार्गेट होतं की हे जे साम्यवादी आहे या साम्यवाद्यांचं उच्चाटन करणे. आता साम्यवादी रशियामध्ये त्यांनी बोल्शेविक क्रांती घडवून आणली आणि तिथून त्यांनी जगामध्ये हातपाय पसरवायला सुरुवात केली. साम्यवाद्यांचं जाळं हळूहळू इतर देशांमध्येही पसरायला लागलं. पण मुसोलिनी हा स्वतः तिथला हुकुमशहा होता आणि साम्यवाद्यांचे तत्व, मी आत्ताच जेव्हा तुम्हाला सांगितलं पक्षाचं जे सिद्धांत सांगितलं त्याच्यामध्ये त्यांना वर्ग संघर्षाचा सिद्धांत, साम्यवाद हा नको होता. म्हणजे त्यांनी तिथेच ते स्पष्ट केलं होतं की आम्ही साम्यवाद्यांचे विरोधक आहोत आणि त्यामुळे साम्यवादाला त्यांनी विरोध केला. आणि जे साम्यवादी नेते तिथे जन्माला आले होते किंवा तयार झालेले होते अशा साम्यवादी नेत्यांना एकाला पकडून ठार सुद्धा करण्यात आलं. त्यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत. जिथे जिथे ते सभेसाठी जमलेत तिथे मुसोलिनीचे कमांडो पोहोचले आणि त्यांना बदडून काढलं, सभा उधळून लावल्या. अशा पद्धतीने साम्यवाद्यांना नष्ट करणं त्यांनी सुरू केलं, त्यांचं उच्चाटन केलं आणि इटलीमध्ये आता साम्यवादी शिल्लक त्याने ठेवले नाहीत. साम्यवाद्यांचे जे पुढारी होते त्या सगळ्यांना मारून टाकण्यात आलं, खून करण्यात आले त्यांचे.
कोणीही काही करू शकला नाही, कारण सगळी सत्ता आता मुसोलिनीच्या हातामध्ये एकवटलेली होती. काही आर्थिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. दुसरा मुद्दा, आर्थिक सुधारणा. आता देश हा म्हणजे देशामध्ये हे जेव्हा आले, मुसोलिनी जेव्हा आला त्यावेळेला त्याने या घोषणाच केल्या होत्या ना की देशाचं आर्थिकदृष्ट्या सुदृढीकरण करण्यात येईल, देशाला औद्योगिकदृष्ट्या सुदृढ करण्यात येईल, अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी दिल्याच होत्या. त्यामुळे त्याने आता त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि व्यवसाय संघ निर्माण केले. एकच संघटना राहील हे आधीच त्यांनी सांगितलं होतं की संघटन एकच राहील, पक्ष एकच राहील, नेता एकच राहील, तो म्हणजे मुसोलिनी. पक्ष एकच राहील, तो म्हणजे फॅसिस्ट. संघटन सुद्धा त्यांचंच राहील, दुसऱ्यांचं संघटन होऊ देणार नाही. केलंही नाही, होऊ दिलं नाही. ज्यांनी केलं त्यांना त्याने मारून टाकलं, त्यांचे खून झालेत, ते मारल्या गेले. मग त्याने व्यापाऱ्यांचा संघ बनवायला सुरुवात केली. त्याला सुद्धा कायद्याचं रूप देण्यात आलं आणि ठरविण्यात आलं की 1926 मध्ये हे ठरविण्यात आलं. 1926चा कायदा केल्या गेला आणि त्या कायद्यानुसार भांडवलदारांच्या 6 म्हणजे संघटना, बरं, भांडवलदारांच्या 6 संघटना तयार होतील, त्यापेक्षा जास्त नाही, एकही नाही. कामगारांच्या 6 संघटना राहतील. म्हणजे आता या 12 संघटना झाल्या. वकील, डॉक्टर, इतर जे व्यावसायिक आहेत अशा व्यावसायिकांची सगळ्यांची मिळून एक संघटना. म्हणजे किती संघटना झाल्या या? 13. मोजून 13 संघटना. त्याला व्यावसायिक संघ असं सुद्धा म्हणू शकता किंवा सिंडिकेट असं सुद्धा म्हणू शकता. असं सिंडिकेट त्याने तयार केलं आणि त्यांना आर्थिक सुधारणेसाठी प्रमोट केलं आणि त्यांना सुधारणा घडवून आणण्यासाठी जरुरी ते मदतसुद्धा त्याने केलेली दिसून येते. व्यावसायिक संघ त्याने उभारले. त्याच्यानंतर औद्योगिकरण केलं. म्हणजे इटलीमध्ये उद्योगधंद्यांची कमतरता होती, ते उद्योगधंदे त्याने उभे करायला सुरुवात केली. मालकांमध्ये आणि मजुरांमध्ये त्यांनी करार घडवून आणले आणि उद्योग कसे बंद पडणार नाही, हरताळ कसे होणार नाही याच्याकडे त्याने लक्ष दिलं आणि पुढील काळात त्यांनी प्रगती केली. शेतीचा विकास घडवून आणला. शेतीमध्ये त्या काळात तिथे दलदलच मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे इटली हा कधीही स्वयंपूर्ण नव्हता सुरुवातीच्या काळात. त्याला मित्र राष्ट्रांच्या मदतीशिवाय, सपोज युद्ध सुरू झालं ना, तर इटलीला मित्र राष्ट्रांच्या मदतीशिवाय अन्नधान्य मिळूच शकणार नाही अशी अवस्था होती. त्यामुळे तिचे दलदल होती, जंगल होते, ते जंगल कापून काढले गेले. त्याचबरोबर जिथे दलदल आहे ती दलदल भरून काढण्यात आली आणि त्या ठिकाणी शेती करून देशाला त्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं आणि त्याचबरोबर काही आर्थिक सुधारणासुद्धा त्याच्यामधून घडवून आणल्या असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक सुधारणा अशा पद्धतीच्या केल्या. रस्ते बांधले, निवासस्थान बांधले, शाळा बांधल्या, अशा पद्धतीचं अंतर्गत सुधारणा ज्या आहेत त्यांनी त्या केल्या. त्यांनी देशाचं लष्करीकरण केलं. आता देशाचं लष्करीकरण करणं कोणत्याही हुकुमशहासाठी हे सोपं होतं. उद्देश काय आहे? सुरुवातीला सांगितला, रोमन साम्राज्याची निर्मिती करणे हा उद्देश आहे. मग काय, हा काय घरी बसून होणार होता का? नाही. या उद्देशाला जर परिपूर्ती करायची असेल किंवा या उद्देशाला सफल करायचं असेल, रोमन साम्राज्याची पुन्हा निर्मिती करायची असेल तर लष्कर असणं फार आवश्यक होतं, कारण की युद्धाशिवाय ते शक्य नव्हतं. दुसऱ्या देशांवर आक्रमण करून त्यांना आपल्या प्रदेशामध्ये विलीन करून घेणं, तेव्हाच तर रोमन साम्राज्य निर्माण होईल आणि त्यासाठी लष्कर पाहिजे होतं आणि त्या लष्करांची निर्मिती आता त्यांनी करायला सुरुवात केली. जे शाळकरी मुलं आहेत किंवा जे महाविद्यालयामध्ये जाणारे मुलं आहेत त्यांना कंपल्सरी ट्रेनिंग करण्यात आलं. म्हणजे तुमचं शिक्षण सुरू असताना तुम्ही ट्रेनिंग घेतलंच पाहिजे लष्कराचं. ते जर तुम्ही घेत नसाल तर तुम्हाला पुढच्या वर्गात प्रमोट केल्याच जात नव्हतं किंवा पुढच्या वर्गामध्ये पाठवल्याच जात नव्हतं. आणि म्हणून सक्तीचं लष्करी शिक्षण देण्याला सुरुवात केली आणि त्यामुळे स्वाभाविकच जो कोणताही विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर आला तो अर्ध्यापेक्षा जास्त लष्कर बनूनच आला.
त्यामुळे लष्करीकरणासाठी वेगळं करण्याची काही गरजच पडली नाही. प्रत्येक व्यक्ती हा तिथला लष्कर होता, कारण की प्रत्येकाला बंदूक चालवण्याचं शिकविल्या गेलं, बंदूक कशी साफ करायची हे शिकविल्या गेलं, बंदुकीत गोळी कशी भरायची, कशी झाडायची, टार्गेटवर कशी बंदूक मारायची, हे सगळं शिकवल्या गेलं. म्हणजे ते लष्करच झालं ना. लष्करी ट्रेनिंग तिथे दिल्या गेलं शाळा महाविद्यालयांमध्ये, आणि त्यामुळे विद्यार्थी हे लष्करच तयार झाले असं म्हणता येतं. आधुनिक शस्त्रास्त्रांचे कारखाने त्यांनी सुरू केले. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांची कमतरता होती आणि त्यामुळे आधुनिक शस्त्रास्त्रांचे कारखाने त्यांनी सुरू केले आणि त्याच्यातून शस्त्रास्त्र निर्माण केलीत. आणि स्वाभाविकच इटलीला त्यांनी लष्करीदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला आणि बनवलं सुद्धा, कारण की पुढील काळात युद्ध सुरू झाले. आता जे आपण बघू त्याच्या परराष्ट्र धोरणामध्ये ते सरळ सरळ युद्धच बघणार आहोत. शैक्षणिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. शिक्षणामध्ये काय द्यायचं आहे तर फॅसिस्ट पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे हे ठरलेलं होतं, कारण की शिक्षणाशिवाय एखादा देश स्वयंपूर्ण बनू शकत नाही. कारण की वैचारिक शक्ती त्या देशाची तेव्हाच वाढेल जेव्हा शिक्षणाचं प्रमाण वाढेल, आणि ते शैक्षणिक प्रमाण वाढविण्यास सुरुवात त्यांनी केली. पण झालं असं की त्या शिक्षणामध्ये जे शिकवल्या गेलं, जो सिलॅबस शिकवला गेला तो फॅसिस्ट विचारसरणीचा होता. फॅसिझमशिवाय त्यांना दुसरं काही शिकविलं गेलं नाही. फॅसिस्ट बनले पाहिजे, त्यांचे विचार तशा पद्धतीचे बनले पाहिजे असा सिलॅबस डिझाईन करून नवीन पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं. आणि मुसोलिनीवर पूर्ण निष्ठा असणारं शिक्षण तिथे दिल्या गेलं. त्यामुळे ह्या फॅसिस्ट शिक्षण प्रणालीतून जे विद्यार्थी बाहेर निघाले ते विद्यार्थी फॅसिस्ट विचारसरणीचे खंदे कार्यकर्ते आणि निष्ठावान बनले असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शैक्षणिक सुधारणेचा उपयोग मुसोलिनीने स्वतःचं पक्ष आणि फॅसिझमला मजबूत करण्यासाठी करून घेतलेला दिसून येतो. लष्करी शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्या गेलं. आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीचं करण्यात आलं लष्करी शिक्षण. तुम्हाला शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर सक्तीने तुम्हाला लष्करी शिक्षण घेणं होतंच होतं. आणि असे जे विद्यार्थी बाहेर निघाले ते विद्यार्थी म्हणजे एक प्रकारचे लष्कर निर्माण झाले. फॅसिस्ट पक्षाचं जे बाळकडू होतं ते तिथेच त्यांना पाजण्यात आलं त्या शिक्षणामधून, कारण की पहिलीपासून जे शिक्षण सुरू होत होतं त्याच्यामध्ये या पक्षावर कशी निष्ठा असली पाहिजे हे शिकवल्या गेलं. मुसोलिनीवर कशी निष्ठा असली पाहिजे, आपल्या देशावर कशी निष्ठा असली पाहिजे हे सगळं त्याच्यातून शिकवल्या गेलं. आणि त्यामुळे या शैक्षणिक सुधारणेचा उपयोग मुसोलिनीला मोठ्या प्रमाणावर मिळाला असं म्हणता येईल. मुसोलिनी आणि पोप हा यांच्यामध्ये अंतर्गत प्रश्न होता हा त्यांचा, तो बघूया आपण. 5 नंबरचा मुद्दा की मुसोलिनी आणि पोप यांच्यामध्ये अंतर्गत कलह होताच, कारण की व्हॅटिकन सिटी जे होतं म्हणजे पोपचं जे राज्य होतं, राज्याच्या अंतर्गत ते राज्य होतं. इथे लिहिलेलंच आहे व्हॅटिकन सिटी जे आहे किंवा व्हॅटिकन भाग म्हणजे पोपचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य होते म्हणते, नाही का. आणि त्याला इटालियन सरकारने मान्यता सुद्धा दिली होती. ठीक आहे. तर 1929 मध्ये पोप आणि मुसोलिनी यांच्यामध्ये करार झाला, कारण की पोपचं जे राज्य होतं व्हॅटिकन सिटी त्यालाही काही फार जास्त स्कोप नव्हता किंवा इतरांची मदत नव्हती. आणि त्यामुळे स्वाभाविकच म्हणजे जगातील सगळ्या रोमन कॅथलिकांचा धर्मगुरू असलेला पोप मात्र एकटा पडला होता. जगात जिथे जिथे रोमन कॅथलिक आहे ते सगळेच्या सगळे पोपला धर्मगुरू मानतात किंवा त्याच्या आज्ञा ते पाळतात. पण आता संपूर्ण इटलीच्या मधात पोपचं राज्य असल्यामुळे व्हॅटिकन सिटी, आता सगळे रस्ते बंद झालेत ना त्यांचे, म्हणजे त्या पोपचे. आणि त्यामुळे त्याला पर्याय नव्हता मुसोलिनी सोबत करार करण्याशिवाय. 1929 मध्ये लॅटरन करार झाला मुसोलिनी आणि पोप यांच्यामध्ये. जशा पद्धतीने आधीही ते स्वतंत्र सार्वभौम राज्य होतं पोपचं, तशाच पद्धतीचं ते ठेवण्यात आलं. म्हणजे इथे 1929 मध्ये जे कायदा झाला किंवा जो करार झाला त्या करारानुसार
असं म्हटलं गेलं की त्या करारानुसार असं म्हटलं गेलं की पोपचे स्वतंत्र सार्वभौम राज्य हे राहील. कोणतं? तर ते व्हॅटिकन सिटी हे जे आहे त्या व्हॅटिकन सिटीला सरकारने आता मान्यता दिली आणि त्यामुळे पोपचं राज्य व्हॅटिकन सिटी हे राहीलच, हे त्याच राहील आणि ते स्वतंत्र राहील. इतर प्रदेशांवर किंवा इतर प्रदेशावरील अधिकाराचा पोपने त्याग करावा किंवा पोपने त्याग केला, कारण की त्यालाही तडजोड करायचीच होती, त्याची नुकसान भरपाई पोपला देण्याचे सरकारने मान्य केले. म्हणजे धर्मगुरूला तो जो काही प्रदेश आहे त्या पोपचा तो त्याने सोडावा आणि त्याची नुकसान भरपाई मात्र इटालियन सरकार त्याला देईल असं त्याच्यामध्ये ठरलं. कॅथलिक धर्माला, पंथाला म्हणू आपण, कॅथलिक धर्माला म्हणणं थोडंसं अवघड होईल, कॅथलिक पंथाला राज्यधर्म म्हणून स्वीकृत करण्यात आले. कारण की रोमन कॅथलिक जे होते ना त्यांची पण संख्या भरपूर होती ना, तर एवढी मोठी संख्या सोडणं मुसोलिनीलाही शक्य नव्हतं आणि त्यामुळे कॅथलिक धर्माला राज्यधर्म म्हणून स्वीकृत करण्यात आलं. धर्मप्रचारकांचे जे वेतन होते ते सुद्धा देण्याचे राज्याने कबूल केलं. म्हणजे राज्य म्हणतो की आम्ही त्यांचं वेतन देऊ, जे धर्मप्रसारक आहेत, कॅथलिक धर्मप्रसार जे लोक करतील त्यांचं वेतन राज्य देईल, म्हणजे मुसोलिनी देईल. त्यांची नियुक्ती पोपने करावी, मात्र त्यासाठी सरकारची संमती घेणं हे आवश्यक होतं. कोणाची नियुक्ती? ते जे धर्मप्रसारक असतील त्या धर्मप्रसारकांची नियुक्ती पोप करेल, कारण की कोणी धर्मप्रसार करावा करू नये हे तिथे ठरलं आणि त्यांची नियुक्ती पोप करेल, मात्र सरकारची संमती घेणं आता पोपलाही भाग पडलं किंवा या करारामध्ये असं ठरलं. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे अनिवार्य करण्यात आलं. अशा पद्धतीने लॅटेरन करार झाला आणि या लॅटेरन करारानुसार 1929 मध्ये पोप आणि मुसोलिनी यांच्यामध्ये जो वाद होता तो मिटला आणि अशा पद्धतीचं अंतर्गत धोरण मुसोलिनीने आपल्या देशामध्ये राबवलं असं म्हणता येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.